हॅलो सातारा प्रस्तुत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले वाढदिवस विशेष। साताऱ्याचेच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवरायांचे थेट 13वे वंशज आहेत। उदयनराजेंचा जन्म 24 फेब्रुवारी 1966 ला झाला। धारदार नाक आणि रोखून बघणारे त्यांचे डोळे अनेकदा समोरच्याला घाम फोडतात। लोक त्यांना घाबरूनच असतात, थोडं अंतरही ठेवतात, पण मध्येच अचानक उदयनराजेंचा मूड बदलतो आणि सगळीकडे हास्याची कारंजी उडतात। लोकांना धक्का द्यायला उदयनराजेंना खूप आवडतं। लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर खासदार बनलेला उदयनराजे भोसले यांचा साताऱ्यातला दबदबा वाढला आहे। याचा अर्थ त्यापूर्वी त्यांचा दबदबा नव्हता असा नाही। उदयनराजे भोसले म्हणजे एकदम हायफाय माणूस असं एखाद्याला वाटेल, पण वस्तुस्थिती तशी अजिबात नाही। फॉर्मल क्लॉथचा त्यांना तिटकारा, मग राजेशाही वेशभूषेची बातच सोडा। राजकीय सभांच्या वेळी अगदी नाईलाज म्हणून ते सदरा लेंगा घालतात, त्याला ते पांढरी गोणी म्हणतात। जीन्स, त्यावर एखादा कॅज्युअल शर्ट आणि पायात कोल्हापुरी चप्पल हा महाराज साहेबांचा फेवरेट ड्रेस कोड। राजकारण करायचं असेल तर सकाळी लवकर उठावं लागतं हा पॉवरफुल अलार्म राजांना कायम आठवतो। रात्री झोपायला कितीही उशीर झाला तरी महाराज साहेब सकाळी लवकरच उठतात। त्यानंतर व्यायाम हा ठरलेलाच। उदयनराजे कराटे सुद्धा शिकलेले आहेत, अधूनमधून बॉक्सिंगही खेळतात। व्यायामानंतर एक मोठा ग्लास मोसंबी ज्यूस पिऊन महाराज साहेब ऑफिसमध्ये पोहोचतात। त्यानंतर लोकांच्या गाठीभेटी। अनेक लोक आपल्या तक्रारी घेऊन किंवा काम करून घेण्यासाठी त्यांची वाट पाहत असतात। काम करण्याची महाराज साहेबांची एक विशेष पद्धत आहे, अगदी राजाला शोभेल अशीच। आलेल्या माणसाने आपली समस्या काय आहे आणि ती सोडवण्यासाठी काय करावं लागेल इतकंच महाराज साहेबांना सांगायचं, जास्त काथ्याकूट करायचं नाही। काम होईल म्हणून महाराज साहेब सांगतात, तेव्हा तो गरजवंत आश्चर्यचकित झालेला असतो। महाराज साहेब कोणालाच नाही म्हणत नाहीत, प्रत्येकाचं काम करतात असं अनेक जण सांगतात स्वतःच्या अनुभवावरून। म्हणूनच महाराज साहेब हे सगळ्यांचे लाडके राजे आहेत। उदयनराजे शिक्षण पूर्ण करून 1990 मध्ये साताऱ्यात परतले, तेव्हा राजघराण्याचं राजे पण गेलं होतं। त्यामुळे पुन्हा राजकीय वर्चस्वासाठी लोकशाहीचा म्हणजेच निवडणुकीच्या राजकारणाचा रस्ता राजेंनी स्वीकारला। उदयनराजे भोसले 1991 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले। राजेंनी भाजपचा रस्ता धरला आणि भाजपच्या तिकिटावर ते निवडून आले। एवढेच नव्हे तर त्यांना राज्यमंत्री पदही मिळालं। 1998-99 मध्ये उदयनराजे भोसले राज्याचे महसूल राज्यमंत्री झाले। त्यानंतर 2009 मध्ये महाराज साहेब लोकसभेवर निवडून आले आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान व पर्यावरण समितीचे सदस्य झाले। 2010 मध्ये महाराज साहेब रसायन व खते समितीचे सदस्य झाले आणि 2014 मध्ये पुन्हा लोकसभेवर निवडून आले। दिलखुलास व्यक्तिमत्व, सर्वसामान्य जनतेचा सर्वसामान्य राजा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याबद्दल काही जणांनी हॅलो साताराकडे प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। आदरणीय उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी 1992-93च्या ज्यावेळेला महसूल मंत्री व्हायच्या आधी पहिला वाढदिवस घेताना तरुण युवकांना सगळं संघटन करून पहिल्यांदा वाढदिवस साजरा करायचं नियोजन आम्ही तरुण मित्रांनी केलं। त्यावेळेला थोडं मोजकेच मित्रमंडळी असल्यामुळे वाढदिवस कसा असावा, कसा करावा हे उदयन महाराजांना न सांगता, महाराज साहेबांच्या निदर्शनात न आणता योद्धा प्रतिष्ठानच्या मार्फत आमचे सर्व मित्रमंडळी योद्धा प्रतिष्ठानचं संघटन करून योद्धा प्रतिष्ठान सर्व मित्रमंडळींना तयार करून योद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पहिला वाढदिवस 1993 साली 92-93ला घ्यायचं ठरवलं। त्यात मनोज नारकर, दादा नारकर, थोडक्यात महाराजांचं आपुलकीचं नाव त्यांच्याबद्दलचं दादा नारकर, ही मित्रमंडळी अशी गोळा करून एक प्रत्येक विभागातली सगळी एकत्र करून तो वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं। तर महाराज साहेब त्यावेळेलाच बोलले होते की आज माझा खरं वाढदिवस
साजरा करू नका असं मी युवकांना सांगितलं होतं, तरुण मित्रांना सांगितलं होतं. पण युवकांचंच प्रोत्साहन या योद्धा प्रतिष्ठानला असल्यामुळं सर्व युवकांनीच संघटित करून महाराजांचं इच्छा नसताना सुद्धा योद्धा प्रतिष्ठाननं हा कार्यक्रम घेतला. मी शुभेच्छा देतो म्हणजे या योद्धा प्रतिष्ठानला भरभरून, आणि योद्धा प्रतिष्ठानच्या अशाच सहकार्यानं पुढील वाटचाल माझी चालू राहील असं महाराज साहेबांनी त्या भाषणात सांगितलं. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना वाढदिवसाच्या प्रथमतः हार्दिक शुभेच्छा देतो. आजपर्यंत पहिल्यापासून मी त्यांच्याबरोबर आहे. ज्यावेळेस ते कॉलेजमधनं सातारला आले तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे की ज्यावेळेस कुणी नव्हतं आणि अशा वेळेस आम्ही जी सुरुवात केली त्यावेळेस हळूहळू होतं आम्हाला जी मित्रमंडळी भेट केली अशी आमची 4-5 पहिल्यांदा भेटली. आणि हे असं आम्ही जे संघटना बांधत गेली त्यावेळेस उदयन महाराजांचंही मोठं मार्गदर्शन होतं. आम्ही सगळीकडे फिरून सगळी संघटना हळूहळू बांधत गेलो. आणि एक दिवस त्यांचा म्हणजे असं ज्या वाढदिवस होता कुणालाही माहीत नव्हतं की त्यांचा किती तारखेला वाढदिवस असतो. आणि त्याचंच आम्ही सगळे युवक योद्धा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सगळे एकत्र केले. आणि उदयनराजेंना काही माहीत नाही होता. आम्ही आदल्या दिवशी सगळे पेपरला बातम्या गेल्या, सगळीकडे नियोजन केलं, कुठं खाऊ वाटप करायचं, कुठं शाळेत वाटप करायचं, अशी सगळीकडे आम्ही सगळं नियोजन केलं. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मी जनमंदिरला गेलो महाराजांच्या घरी त्यावेळेस त्यांनी त्या अगोदर फोटो बघितले पेपरमधून. त्यावेळेस ते माझ्यावर खूप चिडले. त्यावेळेस म्हणते हे का केलं, कशा करता केलं, मला हे नाही आवडत. खरोखरच त्यांना तसं असंही आवडत नाही. पण ते आज राहतायत तिथे उभे राहतात त्यामुळं जनता त्यांच्या पाठीशी आहे. मी गौरव मोरे, छत्रपती उदयनराजे भोसले यांचा कट्टर समर्थक. महाराजांविषयी सांगायचं झालं तर महाराजांचं प्रत्येक म्हणजे सामान्य माणसावर खूप प्रेम आहे. गोरगरीब जनतेतून ते वावरतात, प्रत्येकाच्या कामाची नोंद घेतात आणि ते कामाची पोच लगेच गरिबांना मिळते. जसे त्या अनाथांचा कैवारीन गरिबांचा वारी असल्यासारखं महाराजांचं प्रेम खूप जनतेवर आहे. हे सगळं झालं समाजाविषयी, पण महाराजांवर आमचं पण गोरगरीब जनतेचं महाराजांवर खूप प्रेम आहे. जसं पण महाराजांना कोणतीही वेळ आहे तर आम्ही काय रात्र कधी बघणार नाही. महाराजांसाठी आम्ही कधीही कुठेही सतत महाराजांसोबत असणार आहे. आणि महाराजांची असलेली स्टाईल जो पूर्ण देश नाही महाराष्ट्र तर पूर्ण सगळे त्यांच्यावर फिदा असलेली जी महाराजांची स्टाईल आहे, स्टाईल एक नेता एक आवाज, उदयन महाराज. मला बोलायचं म्हणलं तर मान्य श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज हे आमचे दैवत, आमचे मालक आणि सर्व काही, जेणेकरून ते आमच्या हृदयावर स्थान करतात. आणि मान्य छत्रपती उदयनराजे भोसलेंच्या राजांबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप कमी आहे, शब्द असे कमी पडतात. ते एवढे राजकारणापलीकडचे रयतेचे राजे आहेत ते. आज जसं शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना घेऊन जसं स्वराज्य निर्माण केलं तसं आमचे उदयन महाराज आहे. सोना अलायन्स कंपनी प्रकरणी महाराज साहेब अनेक दिवस साताऱ्याच्या बाहेर होते. काही काळानंतर महाराज साहेब जेव्हा साताऱ्यात परतले तेव्हा रयतेचा राजा पुन्हा रयतेत परतल्याचे चित्र सातारकरांना पाहायला मिळाले. अनेकांच्या भुवया उंचावल्या तर अनेकांचे डोळे पाणावले. एवढेच नव्हे तर उदयनराजेंना बघण्यासाठी गर्दीचा लोट उसळला होता. काहींनी रडून, काहींनी महाराज साहेबांना मिठी मारून आपले प्रेम व्यक्त केले. आणि महाराज साहेबांनी सुद्धा याला दिलखुलासपणे साथ दिली. यावेळी महाराज साहेब सुद्धा भावूक झाले. त्यांनाही आपले अश्रू अनावर झाले नाहीत. या प्रसंगामुळे महाराज साहेबांचे जनतेशी असलेले ऋणानुबंध दिसून आले. यावेळी जनतेतून एकच आवाज येत होता, एक नेता एक आवाज, उदयन महाराज. 6 फूट उंच आणि भारदस्त शैलीच्या उदयनराजेंचं व्यक्तिमत्व खरोखरच राजेशाही आहे. 14 फेब्रुवारी 2019ला झालेल्या पुलवामा येथील भ्याड हल्ल्याचा निषेध करत महाराज साहेबांनी आपला यावर्षी वाढदिवस करणार नाही असं घोषित केलं. खरोखरच या एकाच प्रसंगामुळे उदयनराजे भोसलेंचं देशावरील आणि जनतेवरील प्रेम दिसून येते.
जनतेने आपल्याबद्दल 2 शब्द प्रेमाने बोलल्यावर हळवा होणारा राजा, जनतेसाठी राबणारा आणि जनतेवर नितांत प्रेम करणारा एकमेव राजा म्हणजे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. महाराज साहेब, तुम्हाला वाढदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. राष्ट्रात एक हृदयाचा नेकनाद नाही राजेंचा करायचा. राष्ट्रात एकांचा करायचा, साताऱ्याचा शेर मावळ्यांचा घेर दम नाही कोणाचा लढायचा. राज्याची शान गरिबांचा मान मोह झाला बघा बघ्यांचा. राजे प्रतिष्ठान महाराष्ट्राची शान मोह झाला बघा बघ्यांचा. आले रे आले रे आले रे आले रे आले रे माझे राजे. आले रे आले रे आले रे आले रे आले रे उदयन राजे. आले रे आले रे आले रे आले रे आले रे आमचे राजे. आले रे आले रे आले रे आले रे आले रे उदयन राजे. उदयनराजेंचा आजपर्यंतचा प्रवास पाहिला तर यात आपल्याला खूप दुःख, संकट, अडथळे दिसून येतील. मात्र या सर्वांवर मात करत महाराज साहेब जनतेचे आवडते राजे बनले आहेत. आपल्या भाषाशैलीने, स्टाईलने आणि वागणुकीमुळे उदयनराजे यांनी प्रत्येकाच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केलेलं आहे. असा राजा जो स्वतःला राजा न समजता सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाने मिसळतो. अशा जनतेच्या राजाला म्हणजेच खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना हॅलो साताराच्या संपूर्ण परिवाराकडून व महाराष्ट्रातील तमाम जनतेकडून मानाचा त्रिवार मुजरा. हमें तुमसे प्यार कितना हम नहीं जानते, मगर जी नहीं सकते तुम्हारे बिना. दाखवतो आमचा सगळ्यांना जागा त्यांची, दिसते का अवती भवती आमच्या नावाची शक्ती. घुमतो जय घोष आमचा साऱ्याच्या